तर सकाळच्या कामाला अशी काही सुरुवात झाली. त्यापूर्वी सर्वांना जय श्रीराम. इकडे छान अशी देवपूजाही करून घेतलेली आहे आज सकाळ सकाळ आणि गुरुमाऊलींची प्रतिमा आणलेली आहे. आणि आज रविवारही होता. रविवार असलं की कसं कामाची घाई होते. आमच्या गावातला बाजार असतो त्यामुळे इकडं मग माझी आवरावर झालेली आहे. खवा बनवायलाही चालू झालेला आहे आणि आज 7ला बरोबर देवपूजा झालेली आहे. आज माझ्या पिल्लूचा वाढदिवस आहे, म्हणजे श्रेयाचा वाढदिवस आहे आणि त्यासाठी तिलाही विश केलं लवकर उठून. आणि मग इकडं आम्ही रानात पोहोचलोय बघा. आम्हाला आता खुरपायची पेरूच्या रांगा खुरपून घ्यायच्यात आधी, तर परतच गव्हातलं काय छोटं मोठं तण आहे ते काढून घ्यावं लागेल. आणि दुपारी असं काय आम्ही जेवण वगैरे केले आणि ऊस खात बसलेलो आहोत. आणि ही बघू शकताय तुम्ही चिल्लाची भाजी. इतकी सगळ्या रानात हीच भाजी आहे बघा. एकदम नंबर 1 लागते. काही नाही, एकदम सोपी आहे करायला पण आहे. एवढी छान लागते की बस विचारूच नका. इकडं मग पिल्लूसाठी आणलेला होता बघा केक. ह्यांनी रात्री जाऊन पांगरीवरून केक आणला आणि छान अशी छोटीशीच रांगोळी केली आणि छोटंसंच आम्ही तिचा बड्डे सेलिब्रेट केला आहे. खरं तर एवढं काही विशेष नाही. आणि काय झालं, दिवसभर आम्ही गाई ती धुतलेल्या आहेत त्याच्यामुळं का खूप सारा कंटाळा आलेला होता. पिल्लू तर झोपीच गेलेलं होतं. त्याला उठवलं आणि मग असं त्याचा बड्डे साजरा केला. आता तिला उठवल्यावरती इतकी आनंदी झाली, म्हणजे पप्पांनी माझ्यासाठी केक आणलाय काय, मग उठावंच लागन म्हणून. असा काय आजचा दिवस होता. तर भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.